चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस पडला की आपल्याला काहीतरी चटपटीत आणि गरमागरम असं खावंसं वाटतं. तर अशीच एक चटपटीत रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बटाट्यांची भजी आणि त्यासाठी लागणारी चटपटीत अशी चटणी. तर आपण बटाट्यांची भजी आणि त्यासाठी लागणारी चटणी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. 3 मीडियम आकाराचे बटाटे आपण घेतले आहेत. आता आपण त्याचे सालं काढून घेऊया. तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील तर तुम्ही 2च घ्या आणि मोठे बटाटे असले ना की त्याची भजी देखील खूप सुंदर दिसतात, मोठी मोठी होतात. माझ्याकडे मीडियम आकाराचे होते त्यामुळे मी 3 घेतले आहेत. या पद्धतीने आपण सगळ्या बटाट्यांची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत. सगळ्या बटाट्यांची सालं आपली काढून झाली आहेत. आता आपण त्याचे स्लायसरने स्लाइस करून घेऊया. असे एका बाउलमध्ये स्लायसर ठेवून त्याचे स्लाइस आपल्याला करायचे आहेत. तुम्ही चाकूने देखील करू शकता. तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी सगळे स्लाइसेस करून घेतले आहेत. बटाट्याचे काप आपण करून घेतलेत. आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला बटाट्याचे काप छान असे धुवून घ्यायचे आहेत. बटाट्यामध्ये स्टार्च असतात आणि त्यामुळे ते आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे असतात. दोन ते 3 पाण्याने स्लायसेस आपण छान धुवून घेतले आहेत. आता बघा किती स्वच्छ पाणी निघाले. आता आपण स्लायसेस एका चाळणीमध्ये टाकून घेऊया, म्हणजेच त्यातलं राहिलेलं पाणी जे असेल ते चाळणीमधून खाली निघून जाईल. आता आपण यासाठी एक वाटण तयार करणार आहे. तर बघूया, वाटणसाठी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या घरातच लाल झालेल्या आहेत, हिरव्याच मिरच्या आहेत. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि ताजी कोथिंबीर घेतली आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालूया आणि आता याचं छान असं बारीक पाणी न घालता वाटण करून घेऊया. बघू शकताय तुम्ही, छान आपण वाटण असं ओबडधोबड असं वाटण आपण करून घेतलेलं आहे. आता बटाट्यांच्या कापमध्ये 1-1.5 चमचा आपल्याला हे वाटण घालायचं आहे. 1.5 चमचा वाटण मी घातले. आता याला छान असं सगळ्या बटाट्यांना एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण हाताने याला छान असं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही बटाटा भजी कधी बनवले आहेत का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मंडळी तुम्ही कधी बनवले नसेल ना, तर तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. अप्रतिम अशी चव या भजींची लागते, तुम्हाला नक्कीच आवडेल. सगळ्या स्लायसेसला वाटण आपण खूप छान पद्धतीने लावून घेतलं आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया. भजींसाठीचं मिश्रण तयार करण्यासाठी आपण 1.5 कप बेसन पीठ घेतोय. एक छोटा कप तांदळाचं पीठ घेऊया. तांदळाच्या पिठाने भजी छान कुरकुरीत होतात. भजींना क्रिस्पीपणा येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ यामध्ये वापरलं आहे. 1 चमचा वाटलेलं वाटण आपल्याला पिठामध्ये सुद्धा घालायचं आहे. 1 चमचा वाटण टाकून घेतले. अर्धा चमचा हळद टाकूया आणि 1 चमचा मीठ टाकूया. त्यानंतर भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे. दीड कप बेसन पीठ आपण मोजून घेतलं होतं आणि त्याच कपाने 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपण पाणी यामध्ये मिळवणार आहे. जसं लागेल तसं पाणी यामध्ये घालून आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचे. थोडं थोडं करून पाणी घालूया,
म्हणजेच मिश्रण पातळ होणार नाही. बघा, या पद्धतीने आपण पाणी घालून मिश्रण छान तयार करून घेतले. कन्सिस्टन्सी बघू शकताय, जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. 1 कप आपल्याला पाणी ऑलमोस्ट पूर्ण लागलेलं आहे. एक थोडंसं पाणी उरले, पण 1 कप आपण पाणी यासाठी वापरलं आहे. लगेचच आपण गरमागरम भजी तळायला घेऊया. बटाट्याचा स्लाइस घ्यायचा आहे आणि असा मिश्रणामध्ये डीप करायचा आहे आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला अगोदरच मी ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये भजी टाकून घेऊया. बटाट्यांची भजी आपल्या सगळ्यांच्या घरी आपण नेहमीच बनवतो, पण बटाट्यांच्या भजीमध्ये आपण कधीही तिखट वापरत नाही, ते प्लेनच असतात. त्यासाठी लागणारी जी चटणी असते ती आपण तिखट बनवतो. पण या पद्धतीने तुम्ही कधी भजी बनवून बघितलीत ना, तर तुम्ही विदाऊट चटणीसुद्धा या भजींचा फ्लेवर खूप चविष्ट असा लागतो. तुम्ही तसंच देखील त्याला खाऊ शकता. तुम्ही बघू शकताय, एक 5 ते 7 मिनटं लो फ्लेमवर भजी आपण छान कुरकुरीत अशी तळून घेतली आहेत. आता आपण ते काढून घेऊया आणि सगळी भजी याच पद्धतीने आपण तळून घेऊया. चटणीसाठी लागणारं साहित्य बघूया. फ्रेश पुदिन्याची पानं घेतली आहेत, कोथिंबीर घेतली आहे, चिंच घेतली आहे, 1 चमचाभर चिंच असेल, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 5 ते 7 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण सगळी चटणीचं साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेऊया. एक छोटा चमचा गूळ घालून घेऊया. एक चमचा मीठ घालून घेऊया आणि पाणी घालून छान बारीक मिश्रण याचं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा, खूप हिरवीगार आणि सुंदर अशी चटणी आपली तयार झालेली आहे. खूप चटपटीत अशी ही चटणी झालेली आहे. चिंच आणि गूळ घातल्याने आपल्या चटणीला एक वेगळा चविष्ट असा फ्लेवर मिळाला आहे. चला तर मंडळी, गरमागरम भजी आणि चटपटीत अशी चटणी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, खूप कुरकुरीत अशी भजी आपली तयार झालेली आहेत आणि भजी आपली छान टम्म अशी मस्त फुगलेली पण आहेत. बघू शकताय तुम्ही, खूप छान फ्लेवर आपल्या भजींचा झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला भजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अशाच काही चटपटीत रेसिपीसोबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर झटपट किचनला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा.